गुड मॉर्निंग. आजची तारीख आहे 24 आणि सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी होली टू ऑल पीपल. आणि आता हे अंकल आहेत हॉटेलवाले, त्यांनी माझ्यासाठी टॅक्सी मागवलेली आहे. तर मी ऑनलाईन बुक करत होते, पण ते बोलले की मी मागवतो, तुम्हाला चीप पण पडेल थोडंसं, आणि ते राईट प्लेसला सोडतील तुम्हाला. सो थँक्यू सर. या थँक्यू मॅम. आणि आता मी चाललेलो आहे बातुमीला. मला इथून बस टर्मिनलला ते सोडतील, तिथून मला बस मिळेल. बस काहीतरी 20 लारी घेणार आणि मग बातुमीला उतरल्यानंतर एक दिवस मी बातुमीला राहणार आणि परत मग बॅक टू टिब्लिसी. आणि त्याच्यानंतर आपली फ्लाईट आहे परवाची. सो आणि उद्यापासून आपल्या निशूचे क्लासेस पण चालू होत आहेत. तर ऑल द बेस्ट निशू. इकडे गेस्टचा ब्रेकफास्ट लावलेला आहे. सलाड आहे, सम ब्रेड्स आहेत, सॉस आहे, शुगर आहे, चीज आहे, बटर आहे, सेम इकडे सुद्धा आहे. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. मी कालच्याच हॉटेलला थांबलेलो आहे आज पण मी ब्रेकफास्ट ॲक्च्युली नाही घेतलेला आहे. ब्रेकफास्ट नाही इन्क्लूड केलेला आहे कारण की मला आपलं इंडियन खाणं होतं माझ्याकडे, सो मी नाही घेतला. ओके, चला आता मी तुम्हाला दाखवतो. मी काल बिर्याणी आणलेली होती. बिर्याणी थोडी राहिली होती, एक्स्ट्रा होती म्हणजे. तर मी आता ती गरम करतो आहे आणि तुम्हाला दाखवतो. चला बघा, आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे आजची टुवर्ड्स बातुमी. आता आपण चाललो बातुमीला. तिकडे आपण बीचचा एन्जॉय घेणार आहेत आणि काही पिकनिक स्पॉटसुद्धा आहेत, तेही तुम्हाला दाखवू. बघू शकता तुम्ही, बघू शकता हा कुटेसी एअरपोर्ट आहे. आणि हा पण इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. सो इकडनं देतात लोक, कारण की त्यांना फ्लाईट पण चीप मिळते, प्राईस चांगली मिळते. आणि तुम्ही बघू शकता आणि लोकेशन बघू शकता तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही फ्लाईटमध्ये असाल तेव्हा बघा तुम्ही तिकडे घर वगैरे बघा कसे आहे. हायवे कसा आहे आणि असा हायवेच्या बाजूला हॉटेल्स असतात. तिकडे आपली गाडी ब्रेक घेते. साधारणतः काल 2 ब्रेक झालेले 150 किलोमीटरसाठी. आम्ही टिब्लिसी टू कुटेसी आलेलो. इकडे रस्ता 110 किलोमीटर समथिंग काहीतरी आहे. सो बघूया आता कुठे थांबतात मध्ये पुन्हा की काय. तर जर थांबले तर आम्ही तुम्हाला दाखवूच. सो आता मी तुम्हाला दाखवलं. आपल्याकडे कसे ढाबे असतात तसंच सेम आहे. खाण्यापिण्याचे गोष्टी असतात ते बाथरूम वगैरेसाठी. आणि हां, मेन म्हणजे इथे वॉशरूम जे असतात ना हॉटेलमध्ये ते चार्जेबल असतात. म्हणजे ते आपल्याला 1 जेल चार्ज करतात. म्हणजे आता आपण पोचलेलो आहे कोलबुगिटी या सिटीमध्ये. आणि आपण चाललेलो आहे बातुमीकडे. छान सिटी आहे. सो बघा तुम्ही, इथे जरा समुद्र आहे आणि छान वाटतं इथे. थंडी खूप आहे, वातावरण एकदम मस्त आहे. आपण इकडे आलेलो आहे केबल कारमध्ये आणि आता केबल कारमधनं आपण सिटी एक्सप्लोअर करणार आहोत. 30 जेल या केबल कारची प्राईज आहे. सो आता आपण चाललो आहे वरती, तिकडनं मग जाणार केबल कारमध्ये. सो आता बघा तुम्ही केबल कारने, आणि तुम्ही बघू शकता मी किती कसं वरतून चाललेलो आहे. आणि ते खूप छान वाटते. पूर्ण सिटीचा व्ह्यू येत आहे, तुम्ही बघू शकता. वाव,
जस्ट लुकिंग लाईक वाव. आणि हे रेल्वे बघा, रेल्वेचं रूट आहे हे. पुढे तिथे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. सही बघू शकता तुम्ही समुद्र. येताना तुम्हाला 360 व्ह्यू सुद्धा दाखवणारच आहे मी. सो सो बघा तुम्ही, आता आपण बीचच्या इथून आलेलो आहोत. ऑलमोस्ट 4 ते 5 किलोमीटरचा हा नजारा आहे. आणि म्हणजे प्राइस आहे फक्त 30 जेल, 30 लारी आहे ही प्राइस. आणि सेम थिंग मार्टिलीला जीप लाईन होतं, म्हणजे असं नाही, जीप लाईन करायचं होतं, त्याची फक्त प्राइस होती 70 लारी. आणि त्याच्यामुळे फक्त मार्टिली कॅनॉनच्या वरतून तुम्हाला घेऊन जाणार आणि बस तेवढंच. पण हे खरंच खूप छान आहे. 30 लारी म्हणजे प्राइस रिजनेबल आहे ही. खरंच खूप छान प्राइस आहे, तुम्ही बघू शकता. आणि भरपूर कन्स्ट्रक्शन अजूनही डेव्हलप होतं या एरिया. दुबई सारखंच वाटतं इथे, असं वाटतं की दुबईलाच आहोत. आणि अशी एक कार पुन्हा रिटर्न जात आहे, तिकडनं पुन्हा बसून येतात लोक. आणि आता आपल्या स्टेशन आलेलं आहे वरती जवळच. सो आता आपण तिथे जाणार आहोत वरती. ते बघा वरती चाललोय आणि मग त्याच्यानंतर परत रिटर्न येणार आपण. सो बघा तुम्ही, खरंच खूप छान अनुभव आहे. आणि आता तो माणसं मुंगी एवढी दिसायला लागलेली आहेत, बघू शकता. सो बाबा कुठली ही आहे बातमी सिटी. चला, तर आपण आता चाललेलो आहोत. आणखी एक खाली व्ह्यू पॉईंट आहे, तिथे जाऊया आणि मग नंतर जाऊया पुन्हा आपल्या रिटर्नच्या जर्नीकडे, सिटीकडे. ओके, सो चला जाऊया खाली. सो बघू शकता असं एक चर्च टाईप बनवलेला आहे त्यांनी. सो खूप चांगलं स्ट्रक्चर आहे बघा तुम्ही, अशा प्रकारे व्ह्यू इथून दिसतोय. आणि खरंच खूप छान आहे. तिथे बॅरियर्सचं हे येत होतं, बॅरिगेट्सच्या, त्याच्यामुळे थोडंसं अडत होतं. पण इथे एकदम छान आहे. डिओटॉन रेसिडेन्सी आहे. तो बघा हा पूर्ण बातमी सिटी आहे. आणि ती केबल कार येते, त्याच्यावर आपण आता वरती आलो आहे. आता त्याच्यामध्ये त्या तिकीटमध्ये रिटर्नचं पण इन्क्लूड आहे. सो आता आपण जाऊया, आपल्याला तिकडे जायचं आहे सिटीमध्ये, आपलं स्टे तिकडेच आहे. तरी इथे काय अजून ॲक्टिव्हिटी असेल तर तुम्हाला दाखवेन जवळपास, नाहीतर आता डायरेक्ट जाणार आपण सिटीमध्ये. सो चला, बाय, एन्जॉय द व्ह्यू. बघा कसं आपण चाललं आता बातमी सिटीच्या वरतून पूर्ण
केबल कार थ्रू. पूर्ण बातमी सिटी आहे. खूप छान व्ह्यू. आणि मेन म्हणजे या केबल कारचं म्हणजे एकदम फास्ट नाही जाते ही, म्हणजे पूर्ण हळूहळू चालली आहे ही, तुम्ही बघू शकता. आणि मेन बातमी सिटी आहे जिथे एक राऊंड कलरचा जो दिसतोय तो हॉटेल आहे कोर्टियार्ड बाय मॅरियट. सो मेन सिटी तिकडे आहे. हे म्हणजे हे पण सिटीच आहे, हे ओल्ड आणि ते मेन आता न्यू जे आता डेव्हलप झालेलं आहे ते. आणि खरंच खूप. आणि बघा तुम्ही इकडे बघू शकता घरं कशी आहेत, बंगलो टाईप घरं आहेत. आणि मला ही एकच बिल्डिंग आपली बघा, आपल्या इथली बिल्डिंग आहे. कपडे पण बाहेर जो आहे जगात कुठेही जा तुम्ही लोकला जा कपडे बाहेरच वाढत नाही. बघा आणि एन्जॉय करा सिटी व्ह्यू. सिटी व्यू ऑफ बातुमी. आता आपण चाललेलो आहे युरोप स्क्वेअरकडे. आणि इथे बघू शकता तुम्ही समुद्र आहे, बोटिंग आहेत, लोक फिशिंग करतात. इथे बसण्यासाठी पण जागा आहे आणि अशा या गाड्या आहेत तर तुम्ही रेंटवर घेऊ शकता आणि इथे पार्कमध्ये फिरू शकता. इथे फिशिंग चालू आहे. पिशवी भरलेली आहे. छान व्ह्यू आहे. तिकडनं आपण आलो आणि आता इकडे चाललेलो आहोत. समुद्र बघू शकता तुम्ही. तिकडे बघा डोंगर आहेत आणि या साईडला समुद्र आहे पूर्ण. इंडियन रेस्टॉरंट आपल्याला दिसलेला आहे, पण मी गुगलवर चेक केला तर तो टेम्पररी क्लोज दाखवतोय. आणि सेम या रेस्टॉरंटची ब्रांच टिबलिसीला पण आहे, त्याचे पण रिव्ह्यू खूप चांगले आहेत. सो आता सांजा चुला बघूया. आता मला वाटतं आपल्याला ह्याची टेस्ट टिबलिसीलाच घ्यावी लागेल. सो चला बघूया. इव्हिनिंगला आपण पुन्हा इथे येणारच आहोत. सो बघा हा एक्झॅक्ट या पाळण्याच्या समोरच आहे सांजा चुला या पार्कच्या. आता आपण आलेलो आहोत युरोप स्क्वेअरला आणि पूर्ण बिल्डिंग वगैरे तुम्ही बघू शकता. बिल्डिंग्स आहेत, छान प्रकारचे आर्किटेक्चर आहे इथे. पूर्ण एकदम युरोपियन स्टाईल, म्हणजे युरोपलाच आहोत आपण बट खूप जुनं आहे हे, म्हणजे आत्ताच्या नसतं आहे. बिल्डिंग खूप मे बी 100-200 वर्षापूर्वीची असणार ही बिल्डिंग कशी थोडी नवीन वाटते. बट ही बघा बी चर्च वगैरे काय ते चर्च नाही, तिथं रेस्टॉरंट वगैरे आहे. बघा हे बघा हा मॉन्युमेंट्स आहे इथला फेमस. इथे बसायला वगैरे आहे. ॲक्च्युली इथे रात्री खूप हॅपनिंग प्लेस आहे. हा रात्री खूप हे असं आपण बसू थोडं बसूया. आपल्याकडे ॲक्च्युली बॅग वगैरे आहे तर थोडा जास्त हे आहे. बघा तुम्ही कसं प्लेस आहे आणि एकदम छान आहे. चला आणि ते तिथे पण बघा तुम्ही. स्टे इथे आहे. हॉटेल मेट्रोपोल म्हणून एक हॉटेल आहे, छोटंसं हॉटेल आहे 4 माळ्याचं. टॉप फ्लोअरला आपल्याला रूम मिळालेली आहे अगदी माफक दरात 55 जेलमध्ये. सो तुम्ही बघू शकता हीटर आहे, AC आहे, हीटर पण आहे, AC पण आहे. ACला आपण वापरणार नाही. आणि छान असं इंटेरियर आहे. ही विंडो आहे. इथून बघा बाहेरचा नजारा दिसतोय, रस्ता दिसतोय. आणि ते आता जस्ट तिथे होतो थोड्या वेळापूर्वी युरोप स्क्वेअरला, तिथे मागे आहे या घुमटच्या. आणि तो आहे रेडिसन ब्लू. सो आता तुम्हाला वॉशरूम दाखवतो. चला बघा या
ओके, वॉशरूम पण छान आहे बघा, WC आहे, हँडवॉश आहे आणि हा बाथ एरिया आहे. सो आणि गरम पाणीसुद्धा आहे. सो नो प्रॉब्लेम. चला तर आता फ्रेश होऊया आणि थोडंसं बाहेर जाऊया, काहीतरी खाऊन येऊया. बाय बाय. आता आपण ज्या हॉटेलला आहे तिथे कसं ऑटोमॅटिक लाईट आहे, म्हणजे आपण जिन्यावर आलो की लाईट चालू होतं. सो हां, हॉटेलचं नाव आहे, वायफायचं नाव आहे. सो तुम्ही बघू शकता. थोडं खाली चालू आहे आणि सो बघा तुम्ही इथे लेडीजचं शॉप आहे इथे आपलं, आणि इथे एक ब्रँड हाऊस म्हणून एक शॉप आहे. तर तिथे तुम्ही बघू शकता खूप सारे ब्रँड्सचे कपडे तिकडे आहेत. सो आणि जॅकेट्स वगैरे पण आहेत. सो आपण त्याला आता आतमध्ये जाऊया, बघूया. सो बघा आता आपण फिरतो इथून रोडमधनं, आणि इथे समोरच एक पुढे एक कॅफे मुंबई म्हणून एक इंडियन रेस्टॉरंट आहे. सो बघूया तिथे जाऊया, काय त्यांचा मेनू आहे ते बघूया आणि थोडंसं काहीतरी खाऊया. भूक लागली आहे, बट जर असेल ठीकठाक तर खाऊया, बघूया. आता ऑलमोस्ट करून पोचलेलो आहोत आणि आता जस्ट आपण एका शॉपमध्ये गेलेलो. बियर्ड आपल्याला सेट करायचे आहे. सो आपण त्यांना विचारलं प्राईज वगैरे, तर 30 लारी प्राईज आहे तिकडे. सो आपण थोड्या वेळाने जाणार आहोत तिथे पण. कॅफे मुंबई 100% हलाल इंडियन रेस्टॉरंट तुम्ही बघू शकता. सो आता आपण तिकडे जाणार आहोत. बघा तुम्ही बघू शकता कॅफे मुंबई रेस्टॉरंट आहे इंडियन. सो आता आपण चाललो तिकडे. आता बघूया त्या सिटिंग आहे कॅफे मुंबई. हाय. सो बघा हा असा त्यांचा मेनू आहे. समोसा आहे, पकोडा आयटम आहेत. तुम्ही पॉज करून फोटो घ्या, स्क्रीनशॉट काढा आणि बघा. आणि सूप वगैरे पण आहेत. ओके, सो ओके यू मेक पनीर पराठा, दॅट विल बी बेटर. ओके, सो आपण पनीर पराठाची ऑर्डर दिलेली आहे. भूक म्हणजे असं थोडंसं एकदम आता ऑलमोस्ट 5 वाजत झालेले आहेत. सो बघा तुम्ही, तर जेवण करण्यापेक्षा म्हटलं थोडंसं पराठा वगैरे असं काय खाऊया. ॲक्च्युली मी समोसा बोललेलो पण समोसा नाही आहे. आणि बघूया रात्री मग जेवायला येऊया पुन्हा डिनरसाठी. सो चांगला आहे सेटअप त्यांचा. 1 2 3 4 5 6 10 टेबल आहेत आणि चांगलं आहे. गुड. आपण आलू पराठा ऑर्डर केलेला, तो आलेला आहे आणि आता आपण खाणार आहे. मस्त वास तर मस्त येतो आहे चांगलाच. तर आता बघूया. ग्रीन चटणी दिलेली आहे त्याच्यासोबत आणि पराठा आहे. सो ओके, बघूया आता कसा आहे. पण हे 3 लॉक किचन घेतलेले आहेत आणि अजून काय घ्यायचं बघूया. या शॉपमधनं घेतलं, खूप साऱ्या व्हरायटी आहे तिथे तुम्ही बघू शकता. अगदी ते पुतळ्याच्या समोरच आहे, जे मॉन्युमेंट्स आहे सिम्बॉल ऑफ लव्ह त्याच्या समोरच आहे हे शॉप आणि वाजवी दरात आहे तुम्ही बघू शकता. चला, सो आता आपण आलेलो आहे नेपच्यून फाउंटन जवळ. सो तुम्ही बघू शकता नेपच्यून फाउंटन खूप छान असं आहे. आणि इथे सध्या ऊन पडलेलं आहे, थंडी वाजते बट ऊन आहे चांगल्या प्रकारचा. सो बघू शकता अगदी रेडिसनच्या समोर. सो बघा नेपच्यून फाउंटन खूप छान प्रकारे आहे आणि ते आहे रेडिसन ब्लू हॉटेल. सो आणि नेपच्यून फाउंटन. हॅलो, हो चला बघू शकता इथे 5 स्टार हॉटेलला कशी लायटिंग केलेली आहे आणि त्याच्या पुढेच आहे
कोर्टियार बाय मॅरियट. आपण जिकडे आहे हे इथे सगळे 5 स्टार हॉटेल्स आहेत. हे रमाडा प्लाझा आहे, कोर्टियार बाय मॅरियट आहे, तो समोर हिल्टन आहे आणि पुढे अजून एक काहीतरी मॉन्युमेंट्स आहे. आपण आता तिकडे जाणार आहोत, बघूया काय आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्या रूमवर जाणार आणि आपला दिवसाचा संपवणार आहे. आणि हा खूप हायफाय स्ट्रीट आहे हा एरिया पूर्ण. खूप सारे 2 मॉल आहेत तिथे मोठे मोठे.